कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यात मधमाशांच्या हल्ल्यामध्ये 100हून अधिक जण जखमी झालेत। येळोडे गावामध्ये अस्थि विसर्जनासाठी जमलेल्या नागरिकांवर मधमाशांनी हल्ला केला। यामध्ये 100हून अधिक जण जखमी झाले आणि यामध्ये 12 जणांची प्रकृती चिंताजनक आहे। जखमींवर राशिवडे इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आता उपचार सुरू आहेत आणि गंभीर जखमींना उपचारासाठी कोल्हापुरात सीपीआर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। कोल्हापूरमधली घटना मधमाशांच्या हल्ल्यामध्ये 100हून अधिक जण जखमी आहेत आणि या सर्वांवर सध्या उपचार सुरू आहेत। यामध्ये 12 जणांची प्रकृती चिंताजनक आहे। राधानगरीमध्ये मधमाशांनी अशा प्रकारे हल्ला केलेला आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरीमध्ये येळोडे गावामध्ये अस्थि विसर्जनासाठी जमलेल्या नागरिकांवर मधमाशांनी अशा प्रकारे अचानक हल्ला केला। गेल्या काही दिवसांमध्ये मधमाशांच्या हल्ल्याच्या अशा अनेक घटना घडलेल्या आहेत। मात्र कोल्हापूरमधल्या घटनेमध्ये राधानगरी तालुक्यातल्या 100हून अधिक जण जखमी झालेले आहेत आणि या सर्वांवर आता उपचार सुरू आहेत। विविध रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि जे 12 जण गंभीर आहेत त्यांना मात्र सीपीआर रुग्णालयात आता हलवण्यात आलंय। आमचे प्रतिनिधी कोल्हापूरमधून प्रताप नाईक आपल्याबरोबर जोडले गेलेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। प्रताप, राधानगरीमध्ये येळोडे गावात अस्थि विसर्जनासाठी जमलेले नागरिक होते आणि त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केल्याचं कळतं आहे। किती जण जखमी आहेत, कशी सगळ्यांची प्रकृती आहे, कशी सगळी घटना घडली आहे? आपण पाहतो की राधानगरी तालुक्यातल्या येळोडे इथं रक्षा विसर्जनासाठी जवळपास 150 ते 200 जण गेलेले होते। त्या ठिकाणी आपण पाहतो की कावळा शिवेल याची वाट बघत हे सर्वजण थांबले होते आणि त्याच दरम्यान कावळ्याचा जो मधमाशांचा पोळा आहे तिथं धक्का लागला आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं आपण पाहतो की मोठी धावाधाव पाहायला मिळाली, कारण मधमाशांनी तिथं उपस्थित असणाऱ्या सर्वांच्यावर हल्ला चढवला। त्याच्यामध्ये जवळपास 100 नागरिक जखमी झालेले आहेत आणि 10 ते 12 जणांची प्रकृती त्यामध्ये गंभीर असल्याची माहिती मिळत आहे। एकूणच आपण पाहतो की आज सकाळी 10:30च्या सुमारास ही घटना घडलेली आहे। काही लोकांना आपण पाहतो की तिथल्या स्थानिक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले, तर बाकीच्यांना आपण पाहतो कोल्हापुरातल्या छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। पण एकूणच आपण पाहतो की रक्षा विसर्जनासाठी गेल्यानंतर या ठिकाणी मधमाशांनी हल्ला चढवल्यामुळे अनेक जण जखमी झाल्याचं पाहायला मिळतं। ठीक, प्रताप, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। प्रताप नाईक आमचे कोल्हापुरातले प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।